आपल्या सर्वांचे नेते आदरणीय भाईजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सहकार भारतीचे सन्माननीय आदरणीय संजयजी पाचपोर साहेब, आपले किशोरजी शितोळे व्यासपीठावरून गेलेले आहेत, तरीसुद्धा व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मल्टीटेक पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय सुरेशजी वाबळे, समोर अनेक मान्यवर बसलेले आहेत. विशेषतः चिखलीच्या नगराध्यक्षपदी ज्यांची निवडणूक झाली ते आमचे पतसंस्था चळवळीचे मित्र पंडितराव देशमुख, राज्य फेडरेशनचे खजिनदार दादाराव तुपकर, राज्य फेडरेशनचे संचालक डॉक्टर रवींद्र भोसले, सन्माननीय वासुदेवजी काळे, राज्य फेडरेशनचे संचालक सुदर्शनजी भालेराव. खरं तर खूप मान्यवर या सभागृहामध्ये आहे. म्हणजे नाशिक विभाग फेडरेशनचे वसंतजी लोढा आहेत, स्थैर्यनिधीचे शिवाजीप्पा कपाळे आहेत आणि एकाचड एक पतसंस्थांचे चेअरमन या ठिकाणी आहेत. मी सर्वप्रथम डॉक्टर शिंगी आणि गौतम जी नवीन, मैं आपको भी बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. कैसा है नवीन जी, ऐसे 5 स्टार होटल में कॉन्फ्रेंस करने की हमें आदत नहीं है इसलिए सभी लोगों को अनईजी लग रहा है. 5 स्टार में भी आप कर रहे हैं और कुछ पैसे भी नहीं ले रहे. क्या कला है आपके हाथ में मालूम नहीं, लेकिन आपको बहुत बहुत धन्यवाद. आप हमेशा हमें मिलते रहिए और ऐसी कॉन्फ्रेंस करने का मौका दीजिए हमें. असो मित्रांनो, खरं तर भाईजी बोलल्यानंतर एखाद्या पोथीमध्ये आपण ज्याला म्हणतो साठा उत्तराची कहाणी सकळ संपूर्ण, त्याच्यानंतर काही बोलायचं नसतं. परंतु डॉक्टर साहेबांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे की गेल्या अनेक वर्षानंतर महाराष्ट्राच्या सहकार कायद्यामध्ये बदल करण्याची सहकार खात्याची इच्छा झाली. संजयजी, आम्ही तर नेहमी सांगतो की या कायद्यात बदल झाला पाहिजे, परंतु आता केंद्र शासनाकडनं विशेषतः सहकार मंत्रीपदी अमित शहा आल्यानंतर केंद्रानंच सहकार कायद्यामध्ये बदल केले. त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाला सुद्धा बदल करण्याची इच्छा झाली, किंबहुना करावे लागले. त्याच्याबद्दल पहिल्यांदा आपण सन्माननीय अमित शहांना धन्यवाद देऊया. आणि आजचा विषय खरं तर नवीन जी टेक्नॉलॉजीचा विषय आहे. टेक्नॉलॉजीवर बोलणारे अनेक या सभागृहामध्ये सुद्धा आहेत. आमचा तरुण मित्र अमित कांचन आहे, अभिजित पाटील आत्ताच आलेला आहे. असे एकाचड एक तरुण मित्र या विषयावर बोलणारे आहेत. त्याच्यामुळे मी काही फार वेळ घेणार नाही, कारण आपल्याला टेक्नॉलॉजीवर या पुढचे विषय करायचे आहेत. परंतु तरीसुद्धा हा जो नवीन सहकार कायद्यामध्ये बदल करण्याकरता जी महाराष्ट्र शासनानं समिती नेमली आणि या समितीवर आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून माझी नेमणूक झालेली आहे, तेव्हा या समितीची पहिली बैठक 12 तारखेला होणार आहे. तेव्हा तुमचं सगळ्यांचं काय म्हणणं आहे हे समजून घेण्याकरता मी काहीसा वेळ घेणार आहे. मी जे काही या ठिकाणी माझ्या डोक्यामध्ये जे काही बदल अपेक्षित आहेत ते बदल या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये काय आहे हे बोलण्यासाठी तेवढा वेळ नाही, परंतु तुम्ही सगळ्यांनी लेखी स्वरूपात ते राज्य फेडरेशनकडं किंवा आता माझ्याकडे द्यावे अशी मी विनंती करतो. संजयजी, केंद्र सरकारचे आपण आभार तर मानलेच, परंतु जे काही केंद्र शासनानं किंवा केंद्रीय सहकार मंत्रालयानं जे काही सहकाराचं नवीन धोरण जाहीर केलेलं आहे, त्या धोरणामध्ये दुर्दैवानं पतसंस्थांचा कुठेही समावेश नाही. या केंद्रीय धोरणामध्ये सगळा फोकस विविध कार्यकारी संस्थांवर, पॅक्सवर केलेला आहे. ही आमची तक्रार तुम्ही मला वाटतं अमित शहांपर्यंत पोहोचवा. पॅक्स करता एवढ्या मोठ्या सवलती दिलेल्या आहेत. 152 प्रकारचे व्यवसाय करायला पॅक्सला परवानगी दिलेली आहे. कॉम्प्युटरायझेशन करण्याकरता अनुदान केलेलं आहे. इमारत बांधण्याकरता अनुदानाची तरतूद केलेली आहे. वेअर हाऊसेस बांधण्याकरता अनुदानाची तरतूद केलेली आहे. परंतु हे सगळे, विशेषतः हे व्यवसाय जर सक्षमपणे करायचे असतील तर पॅक्सकडं सर्वात पहिली म्हणजे आर्थिक बळ नाही, पॅक्सकडं मनुष्यबळ नाही,
पॅक्सकडं तंत्रज्ञान नाही, पण ते सगळं आमच्याकडं आहे. आमच्याकडं म्हणण्यापेक्षा पतसंस्थांकडं आहे. तर या परवानग्या आम्हालासुद्धा मिळाल्या पाहिजेत, असा आमचा निरोप कृपया आपण केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावा. आणि यामध्ये अर्थात याच्यामधून कायद्यातून पळवाटा कशा करायच्या, बायजींनी आत्ता सांगितलेलं आहे आपल्याला. विविध कार्यकारी संस्थांना जर हे व्यवसाय करता येतात, आपल्याला करता येत नाही. पण आपण काय केलं पाहिजे? सहकार कायद्यातच कलम 20मध्ये तरतूद आहे की इतर सहकारी संस्थांबरोबर आपल्याला जॉईंट व्हेंचर करता येतं, भागीदारीचा व्यवसाय करता येतो. मग आपापल्या गावातल्या पॅक्सच्या माध्यमातून आपण अशा प्रकारचे व्यवसाय करायचा प्रयत्न करावा. मी सुद्धा माझ्या गावामध्ये एक विविधकारी सोसायटी टेक ओव्हर केली, जी अवसानात निघालेली होती, आणि तिचा आणि माझ्या पतसंस्थेचं जॉईंट व्हेंचर करून हे व्यवसाय सुरू करायचा मी प्रयत्न करणार आहे. अशा प्रकारचा प्रयत्न सगळ्यांनी मित्रांनो करून बघावा. मी माझ्या मूळ विषयावर येतो. आता हा सुद्धा मूळ विषयाचाच भाग होता. खरं म्हणजे जे काही कायद्यात बदल अपेक्षित आहेत आपल्या सर्वांना, त्याच्यामध्ये सर्वात मोठा जो बदल झाला पाहिजे तो आपले थकबाकी वसुलीचे जे काही कायदे आहेत त्या कायद्यामध्ये झाला पाहिजे, असं मला स्वतःला वाटतं. तुमचंही काय मत असेल ते तुम्ही सांगा. खरं तर थकबाकी वसुलीकरता कायदा कलम 101 जे आहे हे जगातलं सर्वात प्रभावी हत्यार आहे वसुलीचं. परंतु हे हत्यार सहकार खात्याच्या असहकार्यामुळे थोडंसं बोथड झालेलं आहे. तर त्याला धारदार करण्याची आवश्यकता आहे. वसुली दाखले मिळतात, पण ते किती दिवसांनी मिळतात, त्याच्यापेक्षा किती वर्षांनी मिळतात, हा आमच्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे. सहकार खात्यानं परिपत्रक काढलेलं आहे की सगळ्या संस्थांना 90 दिवसाच्या आत निबंधकांना दाखला द्यावा. याच्यामध्ये आम्हाला सुधारणा अशी अपेक्षित आहे, सगळ्यांनी लक्ष द्या, स्क्रीनवर सुद्धा आपल्याला अशी सुधारणा अपेक्षित आहे. ती सुधारणा मी सुचवणार आहे. 90 दिवसात फक्त 10 ते 20% संस्थांना दाखले दिले जातात. मग याच्यामध्ये अशी सुधारणा करावी, 90 दिवसात जर तो दाखला आम्हाला मिळाला नाही तर डीम्ड टू सँक्शन या न्यायानं तो आपोआप मिळालेला आहे, अशी सहकार कायद्यामध्ये तरतूद करावी. अशा प्रकारची सूचना मी त्या ठिकाणी सुचवणार आहे. आणि अर्थात वसुली दाखला जरी मिळाला, अपसेट प्राईस आपल्याला मिळते का? अपसेट प्राईसकडं वारंवार चक्राच मारावं लागतात सहकार खात्याकडं. आणि अपसेट प्राईसमध्ये सुद्धा अपसेट प्राईस घेण्यापूर्वी त्या स्थावर मालमत्तेचा ताबा घ्यावा लागतो, प्रत्यक्ष ताबा घ्यावा लागतो. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं दुर्दैवानं निधन झालं. पण अपसेट प्राईसचा विषय आठवला म्हणून मला एक विषय आठवला. अजितदादांची एक आठवण सांगतो मी. 3 वर्षापूर्वी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लागली होती. दादांचा मला फोन आला, काका तुम्ही आमच्या प्रचाराकरता या. मी दादांना म्हटलं, दादा मी काही कुठल्या पक्षात नाही, तर तुमचा प्रचार मी काही करू शकणार नाही. दादा म्हटलं, प्रचार नका करू, फक्त आमच्या प्रचारसभेत या आणि मी बँक चांगली चालवतो का नाही एवढं फक्त प्रचारसभेमध्ये सांगा. आणि मी गेलो संजयजी प्रचाराला. भाषणामध्ये मी सांगितलं प्रचारसभेमध्ये की दादा कशीच बँक उत्तम चालवत आहेत, सहकार्याचा एक आदर्श आहे. आणि बोलूनही गेलो की त्यांना मतं द्या. आणि हे झाल्यानंतर मी व्यासपीठावरून दादांना विचारलं, दादा काय आमच्या पतसंस्थांचे प्रश्न मांडू का? दादा म्हटले मांडा. मी एक 5-6 प्रश्न मांडले आणि खाली बसलो. दादांच्या शेजारी बसलेलं असल्यामुळे दादा मला म्हटले, काका याच्यातले ताबडतोब कोणते प्रश्न सोडवता येण्यासारखे सांगा. मग दादा कोरोनाचा काळ चालू होता त्यावेळेस. म्हटलं तुमच्या पुणे जिल्ह्यातच मालमत्तेचा ताबा न मिळाल्यामुळे अपसेट प्राईस मिळू शकत नाही, असे जवळपास 6,000 प्रकरणं पुणे जिल्ह्यामध्ये प्रलंबित आहेत. मला वाटतं याच्यावर उपाय काय? म्हटलं सहकार खातं सहकार आयुक्त याच्यामध्ये परिपत्रक काढून सिम्बॉलिक पोझिशन घेऊन अपसेट प्राईस देण्याचा आदेश करू शकतं. नक्की म्हणे. म्हटलं हो. दादांनी ताबडतोब PA बोलवलं. PA सांगितलं, हा कार्यक्रम आटोपल्याबरोबर सर्किट हाऊसला काका कोयटे, मी म्हणजे अजितदादा, पुणे कलेक्टर आणि कोऑपरेटिव्ह कमिशनर यांची एक ताबडतोब बैठक बोला. हा कार्यक्रम संपल्याबरोबर दादांनी भाषण केलं. मी आपलं खाली उतरलो, निघून जायला लागलो. मला वाटलं काय पुढारी मंडळी भाषण करतात विसरून जातात. मला वाटलं दादा विसरले. मी गाडीत बसलो, पुढे गेलो. परत दादांचा फोन आला, अहो काका आपल्याला सर्किट हाऊसला बसायचं आहे. मग दादा मला समजलं की तुम्ही जेवायला जात आहे जगताप आमदारांच्या घरी, तुम्ही पण माझ्यावर चला. जेवण केलं घरी जाऊन. सर्किट हाऊसला गेलो आम्ही. पुणे कलेक्टर आलेले होते, कोऑपरेटिव्ह कमिशनर आलेले होते, कवडे साहेब त्यावेळेस कमिशनर होते.
दादांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं, काकाजी तक्रार करतायत, तसे दाखले तसे ताब्याचे प्रकरण तुमच्याकडे प्रलंबित आहेत का? कलेक्टर म्हटलं आहेत, पण आम्हाला सध्या वेळच नाही. कोरोनाचा काळ आता चालू असल्यामुळे सगळे कर्मचारी त्या कामात गुंतलेले आहेत. मला वाटतं काका उपाय काय? म्हटलं काही नाही दादा, फक्त कमिशनर आलेले होते, कमिशनरांनी एक परिपत्रक काढायचं की प्रत्यक्ष ताब्याच्या ऐवजी प्रतिकात्मक ताबा घेऊन सिम्बॉलिक पोझिशन घेऊन पतसंस्थांना अपसेट प्राईस देण्यात याव्यात. सिम्बॉलिक पोझिशन घेणं हे आपल्या हातातलं काम आहे. दादांनी विचारलं कमिशनरला, कमिशनर म्हणे बरोबर आहे. मग दादा म्हटले किती दिवसात परिपत्रक काढतात? कमिशनर म्हटले 7-8 दिवसात काढतो. दादा म्हटले माफ करा कवडे साहेब, मी चुकीने विचारलं तुम्हाला किती दिवसात काढतो, किती तासात काढतो हे सांगा म्हटले. तुम्ही 7-8 दिवस म्हटले ना, तर 7-8 तासात परिपत्रक काढा. आणि मित्रांनो, ही मिटिंग आमची दुपारी 12 वाजता झाली आणि 6 वाजता दादांचा पुन्हा फोन आला, काका तुमच्या व्हॉट्सअपवर परिपत्रक पाठवलेलं आहे, ते बरोबर आहे की नाही बघा. 8 तासाच्या ऐवजी 6 तासात परिपत्रक काढायला लावणारा, प्रशासनावर अशा प्रकारची कमांड असणारा नेता या महाराष्ट्रानं दुर्दैवानं गमावलेला आहे. असं मला थोडंसं विषयांतर करावं लागलं. परंतु ते परिपत्रक निघूनसुद्धा संजयजी त्या परिपत्रकाची अंमलबजावणी सध्या सहकार खात्याकडनं होत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. ते परिपत्रक जरी असलं तरी प्रत्यक्ष ताबा घ्या असं सहकार खात्याकडनं आम्हाला सांगितलं जातं. आणि अपसेट प्राईस जरी मिळाली त्याच्यानंतर सेल ऑर्डर जी लागते, विक्री व्यवहाराची परवानगी जी लागते. मला वाटतं उपासनी भेटले होते संगमनेरचे, आहेत का? किती महिने त्यांनी मला सांगितलं, आमच्या जॉईंट रजिस्ट्रारकडे 9 महिने झाले आमचे सेल ऑर्डर करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. उपासनी साहेब 9 महिने झाले ना, अजून 9 दिवस थांबा. अशा प्रकारे वर्षानुवर्ष सहकार खात्याकडनं जी अडवणूक होती, हिच्याकरता काही बदल होणं मित्रांनो आपल्याला अपेक्षित आहे. अपसेट प्राईसमध्ये सुद्धा अपसेट प्राईस केवळ 6 महिने गृहीत धरली जाते, ती 2 वर्षापर्यंत ती गृहीत धरली जावी अशा प्रकारची तरतूद आपण सुचवतो आहे. आणि त्याचप्रमाणे भाईजींनी आता ज्याच्याप्रमाणे सुचवलं, सरफेसी ॲक्ट हा महाराष्ट्रातल्या पतसंस्थांना लागू व्हावा. या सरफेसी ॲक्ट जर आपल्याला लागू झाला मित्रांनो, तर आपल्याला 101चा दाखला घेण्याकरता किंवा अपसेट प्राईस घेण्याकरता सहकार खात्याकडे जाण्याची आवश्यकता नाही. सरफेसी ॲक्टप्रमाणे, सिक्युरिटायझेशन ॲक्टप्रमाणे अपसेट प्राईस देण्याचे अधिकार आपल्या संचालक मंडळाला असतील. संचालक मंडळानं करदराची सुनावणी घ्यायची आणि संचालक मंडळानं अपसेट प्राईस फायनल करायची. त्याच्यावर जर थकबाकीदाराची तक्रार असेल तर त्यांनी अपीलमध्ये जायचं. पण आपल्याला अपसेट प्राईस संचालक मंडळाच्या अधिकारामध्ये मिळावी अशा प्रकारचं आपण त्याच्यामध्ये सुधारणा सुचवतो आहे आपण. आणि 101चा दाखला मिळाल्यानंतर 5 नंबर घ्या. 101चा दाखला मिळाल्यानंतर 50% थकबाकीची रक्कम भरल्याशिवाय त्याच्यावर अपील करता येऊ नये अशी तरतूद असून सुद्धा सहकार खात्याचे अधिकारी तशा प्रकारचं अपील दाखल करून घेतात. तो सुद्धा बदल आपल्याला कायद्यामध्ये अपेक्षित आहे. आणखी एक विषय मित्रांनो, की वसुली दाखला आपल्याला मिळाला, अपसेट प्राईसही आपल्याला मिळाली, आपण मालमत्तेचा लिलावही केला, त्या लिलावाला बोलीदार मिळतो का? ती मालमत्ता आपली विकली जाते का? पुढची स्लाईड घ्या. आणि ती मालमत्ता विकली न गेल्यामुळे 3 लिलाव झाल्यानंतर कलम 185 अन्वये ती मालमत्ता संस्थेच्या नावावर होते. परंतु जोपर्यंत ती मालमत्ता विकली जात नाही तोपर्यंत आपल्याला लिक्विडिटी मिळत नाही, पैसे मिळत नाही. वर्षानुवर्ष हजारो कोटी रुपयाच्या मालमत्ता अशा संस्थांच्या नावावर मला वाटतं पडून आहेत. याकरता भाईजींनी आत्ता सुचवल्याप्रमाणे ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी की जिच्यामध्ये बँकांच्या मालमत्ता ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी विकत घेते. भाईजींनी आता सांगितलं की एका ARCला त्यांनी त्यांची मालमत्ता विकली, त्याचं उदाहरण झाल्यानंतर भाईजी सगळ्यांना द्या. परंतु भाईजी आपल्याला आठवत असेल, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीच्या धर्तीवर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी ही कंपनी ॲक्ट खाली नोंदवलेली असते. आम्हाला सहकाराचा अभिमान आहे. हा सहकाराचा अभिमान असल्यामुळे संजयजी, राज्य फेडरेशनला सहकाराचा एवढा अभिमान आहे, आजसुद्धा सभागृहामध्ये सगळे सहकाराचे स्कार्फ गळ्यामध्ये घालून या ठिकाणी प्रतिनिधी बसलेले आहेत. राज्य फेडरेशनचा कोणताही कार्यक्रम सहकाराच्या ध्वजाचं अनावरण केल्याशिवाय आम्ही करत नाही. हा सहकाराचा आम्हाला अभिमान असल्यामुळे ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीच्या धर्तीवर सहकारी संस्था निर्माण करता येईल का याचा आम्ही विचार केला. आणि ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कोऑपरेटिव्ह सोसायटी ARCS अशा प्रकारची
संस्था स्थापन करण्यासाठी बायजींच्याच अध्यक्षतेखाली 4 वर्षापूर्वी शिर्डीला आम्हाला बायजींनी बांधून दिलेल्या प्रशिक्षण केंद्रामध्ये एक बैठक आम्ही घेतली होती. त्याच्यामध्ये तशा प्रकारचा ठराव आम्ही केला. एखादी सहकारी संस्था स्थापन करताना जसा ठराव करावा लागतो तसा ठराव केला. त्या एकाच बैठकीमध्ये 160 कोटी रुपयेचं भाग भांडवल जमा करण्याचे सुद्धा संस्थांनी आम्हाला घोषणा केलेली आहे. त्याच्यामध्ये 40 कोटी रुपये एकट्या बायजींचे होते. हा भाग वेगळा. बायजी म्हणजे मागणाऱ्यानं मागत जावं, देणाऱ्यानं देत जावं, असे बायजी आम्हाला मागितलं तसं देतात. पण हा ARCSचा प्रस्ताव आम्ही जेव्हा सहकार खात्याकडे दाखल केला, आम्हाला कोणत्याही प्रकारची सुनावणी न देता तो आमचा प्रस्ताव सहकार खात्यानं नाकारलेला आहे. तसं ARCS स्थापन करण्याची परवानगी या आम्हाला नवीन कायद्यामध्ये द्यावी, अशा प्रकारची सुद्धा मागणी मित्रांनो आपल्याला करायची आहे. मी जे जे काही बोलतो आहे त्याच्यावर तुमच्या काही उपसूचना असतील तर त्यासुद्धा तुम्ही लेखी स्वरूपात मला द्या. खरं तर या अशा कार्यक्रमामध्ये संवाद व्हायला पाहिजे होता, पण आपल्याला नवीनजी किंवा परवानगी देणार नाहीत. त्यांना त्यांचा विषयसुद्धा महत्त्वाचा आहे. त्यांच्या विषयाकरता त्यांनी सगळ्यांनी आपल्याला गोळा केलेला आहे. तरीसुद्धा थोडक्यात हा विषय मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणखी एक विषय आहे मित्रांनो, आपल्याला अनेक ठिकाणी गुंतवणुका कराव्या लागतात. वेगवेगळ्या बँकांमध्ये आपण ज्या गुंतवणुका करतो, परंतु या महाराष्ट्रातल्या जवळपास 12 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका अडचणीत आहेत. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, बायजी आपली बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, बीड बँक असेल, शांतीहो तुमची संभाजीनगरची बँक असेल, या बँका अडचणीत असल्यामुळे आपण केलेल्या गुंतवणुकासुद्धा तिथं अडकून पडलेल्या आहेत. तर गुंतवणूक कुठं करायची हा खूप मोठा प्रश्न राज्यातल्या सगळ्या पतसंस्थांसमोर आलेला आहे. तर शासनाला आपल्याला म्हणणं मांडायचं आहे की या आमच्या सगळ्या गुंतवणुका शासनानंच त्यांच्या ताब्यात घ्याव्यात. अन्यथा शासन काय करतं, आम्ही गुंतवणुका केल्या, ती बँक अडचणीत आली की 88ची कारवाई आमच्यावरच करतात. मलकापूर बँक, विदर्भातली एक मोठी अर्बन बँक, ऑडिट वर्ग शेवटपर्यंत असलेली बँक, तिच्यात आम्ही गुंतवणुका केल्या अनेक वेळा. आत्तापर्यंत पंडितराव किती वेळा आंदोलन केले आपण? 4 वेळा आंदोलन केले आम्ही. एक आंदोलन मलकापूरला केलं, एक बुलढाण्याला केलं, एक संभाजीनगरला केलं, एक मुंबईला आझाद मैदानावर केलं. तेव्हा कुठं आत्ताशी 25% रक्कम आम्हाला परत मिळाल्या. त्यात न्यायालयामध्ये सुद्धा लढा द्यावा लागला. तर आमचं म्हणणं आहे या सगळ्या आमच्या गुंतवणुका शासनानं ताब्यात घ्याव्यात, म्हणजे आम्ही कुठं गुंतवणूक करायची हा सुद्धा प्रश्न आमच्यासमोर राहणार नाही. त्यानंतर गुंतवणुका करण्याकरता बँकांना शासकीय कर्जरोख्यामध्ये गुंतवणूक करायला परवानगी आहे, गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये. पतसंस्थांना परवानगी नाही. त्यात अडचण काय सहकार खात्याची आम्हाला तेच समजत नाही. तर ही शासकीय कर्जरोख्यामध्ये सुद्धा गुंतवणूक करायला आम्हाला परवानगी द्यावी, असा सुद्धा कायद्यात बदल करण्याची मागणी मित्रांनो आपल्याला करायची आहे. त्यानंतर आपल्या कलम 35 प्रमाणे स्वनिधीच्या 10 पटपेक्षा जास्त आपल्याला कर्ज उभारता येत नाही. ती मर्यादा 25 पटीपर्यंत वाढून मिळावी, अशा प्रकारची सुद्धा सुधारणा आपण कायद्यामध्ये करून मागतोय. टाळ्या वाजल्या म्हणजे सगळ्यांचा पाठिंबा आहे. सगळं झाल्यावर जेव्हा मी हे सगळे ठराव तुमच्यासमोर मांडील ते मंजूर आहे की नाही याच्याकरता आपण जोरदार टाळ्या वाजवू. त्यानंतर वेअर हाऊस आणि कोल्ड स्टोरेज, भाईजींनी एवढं महत्त्व सांगितलं. आत्ता वेअर हाऊसचं कोल्ड स्टोरेजचं हे आम्ही सहकार खात्याला सुद्धा अनेक वेळा सांगितलं, पण आम्हाला वेअर हाऊसेस बांधायला सरकार परवानगी देत नाही. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक पतसंस्थांनी कोल्ड स्टोरेज बांधलेले आहेत, वेअर हाऊसेस बांधलेले आहेत, पण मंगेश भाऊ तुम्हाला परवानगी मिळालेली नाही. ज्या संस्थांनी बांधलेले आहे त्यांनाही परवानगी मिळावी आणि ज्या संस्थांना नव्यानं बांधायचे आहे त्यांनासुद्धा परवानगी मिळावी. अर्थात मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारचे वेअर हाऊस आणि कोल्ड स्टोरेज बांधायला विविध कार्यकारी संस्थांना परवानगी आहे. तर त्यांच्याशी जॉईंट व्हेंचर करूनसुद्धा आपण अशा प्रकारचे कोल्ड स्टोरेज बांधायचा प्रयत्न केला पाहिजे. आणखी एक मुद्दा मांडायचा का नाही बघा, त्याच्यावर काही चर्चा होऊ शकते की छोट्या संस्था आणि मोठ्या संस्था याच्या लेखापरीक्षण निकषामध्ये काही बदल करायची का? 1 ते 10 कोटीपर्यंतच्या संस्था आहेत, त्यांना लेखापरीक्षणाच्या गुणामध्ये काही जादा सवलती द्यायच्या का, याचासुद्धा विचारविनिमय आपल्याला करायचा आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, आपल्या ठेवींना जे काही विमा संरक्षण आपल्याला पाहिजे, किंबहुना गेल्या अनेक वर्षापासूनची आपली ती मागणी आहे, या मागणीकरतासुद्धा आपल्याला ज्याप्रमाणे आपल्याकडे अंशदान मागतं आहे सरकार, आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अंशदानाला आपला पहिल्यापासून विरोध आहे, त्याप्रमाणे संजयजी सहकार भारतीचा सुद्धा विरोध आहे.
सहकार भारतीनं सुद्धा तशा प्रकारचे ठराव केलेले आहेत। या अंशदानाकरता सहकार खात्यानं आत्तापर्यंत मित्रांनो गेल्या 3 वर्षामध्ये 6 वेळा परिपत्रकं काढले, 6 वेळा। त्यांना जमा किती करायचे आहेत? 300 कोटी रुपये सहकार खात्याला जमा करायचे, 300 कोटी रुपये। 6 वेळा परिपत्रकं काढले, सगळ्या पतसंस्थांना सहकार खात्याच्या AR, DDR, जॉईंट रजिस्ट्रार, आयुक्त सगळ्यांनी जंग पछाडलं, परंतु सगळ्यांनी सांगितलं की राज्य फेडरेशन आणि सहकार भारती जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आम्ही हे अंशदान देणार नाही। 300 कोटी रुपये मित्रांनो जमा करायचे होते, 30 कोटी जमा व्हावेत, 3 कोटी जमा व्हावेत। कालचा अधिकृत आकडा माझ्याकडे आहे, फक्त 86 लाख रुपये जमा झाले। माझा अंशदानाला विरोध नाही, माझा प्रश्न आहे सरकारला। मी सरकारला विचारलं, या अंशदानाचं तुम्ही करणार काय? नंबर 1, अंशदानाचा मालक कोण? नंबर 2, आमचे अधिकार काय? नंबर 3, असे एक 10 प्रश्न मी काढलेले आहेत। ह्या 10 प्रश्नाचं सरकारने उत्तर द्यावं, मग आम्ही अंशदानाचा विचार करू। आपण विरोध कशाला म्हणायचा की ते कशासाठी आहे, कोणासाठी आणि काय करणार आणि त्याचे अधिकार कोणाला आहे? म्हणजे सरकार म्हणजे उद्या आम्ही पैसे जमा करायचे आणि उद्या एखाद्या कॉपरेटिव्ह मिनिस्टरनी फरमान काढायचं, त्या पैशाचं हे करायचं। एक महाराष्ट्रात फेडरेशन होतं बँकांचं, मुंबईला त्याचं जागा पण आहे, बँकांचे पैसे गेले किशोरी आता, पण बँकांचे पैसे आहेत अजून त्यात, ते बंद झालं काम त्याचं। तर मी हे 10 प्रश्न, मी काही सहकारातला नाही किंवा पतसंस्थेचा नाही, पण मी अशा आपल्यासारख्या 1000 पतसंस्थांना भेट देऊन त्याचे मुद्दे काढले आणि मी फेडरेशनला आणि सहकार भारतीलाही सांगितलं, दोघांनाही महाराष्ट्राच्या, की तुम्ही सरकारला बसवा, त्यांना म्हणा सेमिनार करा, आम्ही 10 प्रश्न उपस्थित करतो, त्याचा एकदा ड्राफ्ट तयार करा। सगळ्या पतसंस्थाला तो ड्राफ्ट मान्य असेल तर तुम्ही सांगता तशी का 1.5 पैसा देतो आम्ही, आम्हाला पैसा द्यायला काही प्रॉब्लेम नाही, का त्यात आमची सुरक्षा असेल तर 10 रुपयाच्या ऐवजी 100 रुपये देतो ना आम्ही। तर असे एक 10 प्रश्न काढून आपण ते सरकारला, ते तुम्ही करा, मग देऊ पैसे। संजयजी, मी जे आत्ता सांगितलं, या अंशदान जमा कोणाकडून करायचं त्याचे प्रवेश पात्रता निकष ठरलेले नाही, विम्याचा क्लेम कोणाला द्यायचा त्याचे निकष ठरलेले नाही, आणि फक्त पैसे द्या एवढाच जो सहकार खात्याचा आग्रह आहे त्याला मित्रांनो आपला विरोध आहे। आणि ज्या 316 संस्थांनी पैसे भरले ना, त्यातल्या एक 6 संस्था माझ्या जिल्ह्यातल्या, मला अशा निदर्शनाला की त्या 6 संस्था त्यांचं आयुष्य जास्तीत जास्त वर्षभर आहे। म्हणजे असं चुकीचं काम करणाऱ्या संस्थांकडून पैसे जमा करायचे आणि आमचेसुद्धा पैसे त्याच्यात मिळवायचे आणि चुकीचं काम करणाऱ्या संस्थांना अपप्रवृत्तीनं द्यायचे, हे आम्हाला मान्य नाही। अंशदान देण्याबाबत सुद्धा आम्ही विचार करू, परंतु ते देण्याचे प्रवेश पात्रता निकष ठरले पाहिजे, क्लेम सेटलमेंटचे निकष ठरले पाहिजे आणि त्याच्याशी आमची चर्चा केली पाहिजे। आज आपका टेक्नोलॉजी का विषय है, आपकी टेक्नोलॉजी मुझे कैसी काम में आई है मैं बताता। संजय जी, सहकार मंत्र्यांसमोर मीटिंग होती, सहकार मंत्र्यांनी सांगितलं अंशदानाचा विषय असेल त्याच्यावर मला बोलायचं नाही, पण आमचे एक प्रकाश आंबेडकर नावाचे आमदार आहेत, त्यांनी सांगितलं मग आम्हाला कोणत्याच विषयावर बोलायचं नाही, म्हणून सहकार मंत्री चर्चा करायला तयार झाले एका मीटिंगमध्ये। मी तेवढ्यात काय केलं, मी AI चा वापर केला, मी ChatGPTला विचारलं तेवढ्या मिनिटामध्ये की महाराष्ट्र शासन सहकार खात्यानं पतसंस्थांच्या ठेवीला विमा संरक्षण देण्यासाठी जी योजना जाहीर केलेली आहे त्याच्याकरता सरकार जे आमच्याकडे अंशदान मागतंय याच्याबद्दल ChatGPT तुमचं मत काय? मित्रांनो, टेक्नॉलॉजी किती ॲडव्हान्स झाली याचा विचार करा बरं का। ChatGPTकडून आपल्याला काय काय मिळू शकतं, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आपल्याला काय मिळू शकतं याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो। आणि तो प्रश्न टाकल्या आत्ताही माझ्याकडे ते उत्तर सापडेल। ChatGPTने सांगितलं, मी सहकार मंत्र्यांना दाखवलं तो मेसेज, म्हटलं मंत्री महोदय तुमचं म्हणणं जाऊ द्या, सहकार खात्याचं म्हणणं जाऊ द्या, आमचं म्हणणं जाऊ द्या, कृत्रिम बुद्धिमत्ता काय म्हणते विचारा। कृत्रिम बुद्धिमत्ता ही कोणाच्या बाजूची नाही, ती निरपेक्ष बुद्धीनं काम करते। त्या कृत्रिम बुद्धिमत्तेचं म्हणणं आहे की सरकारनं नेमलेली ही अंशदानाची योजना योग्य नाही। राज्यातल्या तुम्ही जे आत्ता सांगितलं संजयजी, पतसंस्थांच्या संघटनेशी चर्चा केल्याशिवाय तुम्ही ही योजना अंमलात आणू नये, हे मी किंवा तुम्ही नाही सांगत मित्रांनो, AI सांगते, ChatGPT सांगते, कृत्रिम बुद्धिमत्ता सांगते, तरीसुद्धा सरकार ऐकायला तयार नाही। तर या बाबतीत आपलं म्हणणं एकच आहे की आमची की ठेव संरक्षण योजना आहे, हिचा फेडरेशनशी सहकार भारतीशी विचार विनिमय केल्यानंतरच ही योजना अंमलात आणावी। त्याचप्रमाणे आत्ता भाईजींनी ज्याप्रमाणे सांगितलं, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी जगामध्ये मित्रांनो ज्या ज्या देशामध्ये पतसंस्थांकरता ठेव विमा संरक्षण योजना लागू आहे
तिथला आम्ही अहवाल मागितला. असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडिट युनियनच्या माध्यमातून त्या सर्वांचं म्हणणं आहे ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी स्थापन केल्याशिवाय डिपॉझिट इन्शुरन्स योजना यशस्वी होऊ शकत नाही. तेव्हा ही ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी प्रथम स्थापन करावी सरकारनं, किंवा आम्हाला त्याची परवानगी द्यावी, आम्ही ती स्थापन करू. आणि आम्हीसुद्धा तुम्ही जर परवानगी दिली तर आम्हीच पतसंस्थांकरता ठेव विमा संरक्षण योजना राबवू इच्छितो. ज्याप्रमाणे आपण डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशनची स्थापना केली होती त्याप्रमाणे. आणखी एक शेवटचेच एक 2 मुद्दे मित्रांनो मी घेतो. आपण कायद्यामध्ये असा बदल सुचवतो आहे, राज्यामध्ये कोणालाही जर नवीन पतसंस्था काढायची असेल तर राज्य फेडरेशनचं सभासदत्व घेतल्याशिवाय ती परवानगी त्यांना देऊ नये. ज्या ज्या देशामध्ये पतसंस्था चळवळ सक्षम आहे त्या देशामध्ये त्या देशाच्या पतसंस्था फेडरेशनचं सभासदत्व घेतल्याशिवाय त्या संस्थेला नवीन संस्था काढायला परवानगी दिली जात नाही. किंवा जरी काढलेली असेल, फेडरेशननी जर एखादी मागणी केली, ती संस्था अवसायनात काढावी लागते. तर राज्य फेडरेशनचं, जिल्हा फेडरेशनचं यांचं सदस्य घ्यायला फेडरल संस्थेचे सदस्य घेतल्याशिवाय त्यांना परवानगी देऊ नये. आणि आणखी एक योजना त्याच्यामध्ये आहे की देशभरातल्या, जगभरातल्या ज्या ज्या देशातल्या पतसंस्थांचा आम्ही अभ्यास केला त्या देशामध्ये त्या देशातल्या पतसंस्थांवर 50% नियंत्रण सहकार खात्याचं आहे आणि 50% नियंत्रण त्यांच्या संघीय संस्थेचं आहे. आम्ही म्हणतो आम्हाला नियंत्रणही नको, पण अंशतः निरीक्षणाचे अधिकार संघीय संस्थांना मिळाले पाहिजे. आम्हाला जर निरीक्षणाचे अधिकार दिले, आमच्यातले चुका करणाऱ्या कोणत्या कोणत्या पतसंस्था आहे यांची नावं आम्ही सहकार खात्याला कळू, पण आमच्या मताला काहीतरी त्या ठिकाणी किंमत आली पाहिजे, महत्त्व आलं पाहिजे. अशा प्रकारची सुद्धा सुधारणा आपण मागतो आहोत. आणखी एक सुधारणा आपण मागतो आहे मित्रांनो. सध्या होतं काय, आपण सहकार खात्याकडे काही माहिती मागितली, 2-2, 3-3, 4-4 स्मरणपत्र पाठवून सुद्धा ती माहिती मिळत नाही. अंशदान किती संस्थांनी भरलं याची माहिती 4 स्मरणपत्र पाठवले फेडरेशननं, त्याची माहिती अद्याप आम्हाला मिळालेली नाही. आणि आमच्या विरुद्ध एखाद्या थकबाकीदार तक्रार करू द्या, दुसऱ्या दिवशी त्याची चौकशी संस्थेशी लावती. माझाच अनुभव सांगायला हरकत नाही. आमचे पंडितराव देशमुख निवडून आले, भाईजी आपण सांगितलं की संस्था चालकांनी निवडणुकीत उतरू नये. मी सुद्धा मित्रांनो भाषणात पूर्वी हेच सांगायचो, परंतु माझ्याकडनं चूक झाली. मला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये अजितदादांच्या काही इतर कारणांमुळे, आग्रहामुळे म्हणा, आदेशामुळे म्हणा, उभं राहावं लागलं. त्या निवडणुकीत दुर्दैवानं माझा पराभव झाला, पण तो पराभव हा केवळ थकबाकीदारांमुळे झाला. त्या निवडणुकीच्या दरम्यान माझ्या 3 थकबाकीदारांनी सहकार खात्याकडे अर्ज केला. ज्या थकबाकीदारांच्या अर्जावरून यापूर्वी माझ्या संस्थेच्या 2दा चौकशा झालेल्या आहेत, त्याच थकबाकीदारांनी पुन्हा अर्ज दिला. ज्या थकबाकीदारांना आमच्या जिल्हा न्यायालयानं 2-2 हजार रुपये 2दा दंड केलेला आहे, उच्च न्यायालयानं 50-50 हजार रुपये दंड केलेला आहे, त्याच थकबाकीदारांच्या तक्रारीवरून माझ्या संस्थेची चौकशी लावण्यात आली. आणि भाईजींनी जसं सांगितलं, गणपती दूध प्यायला लागतो, वर्तमानपत्रात कुठली बातमी आली नाही. सोशल मीडियावर त्या थकबाकीदारांनी ज्या काही मुलाखती दिल्या त्याच्यामुळे म्हणणार नाही मी, पण त्याच्यामुळे माझ्या निवडणुकीवर परिणाम झाला. आणि 43,000 मतामध्ये फक्त 200 मतं मला जास्त पडले असते, पण मी निवडून आलो असतो. पण मी माझ्या आयुष्यात असं समजतो की जे झालं ते चांगल्याकरता होतं. पंडितराव तुम्ही या ठिकाणी आले, आमचं सद्भाग्य आहे. पण मी नगराध्यक्ष झालो असतो तर मी कदाचित तिथं आलोही नसतो, तुमच्याशी संवाद करायची संधी मला मिळाली नसती. तेव्हा जे होतं ते बरं झालं, तुम्ही नगराध्यक्ष झाले हे चांगलं झालं, मी पडलो हेही चांगलं झालं असं मला वाटतं. तेव्हा हे जे काही बदल मित्रांनो आपल्याला स्वीकारायचे आहे, त्याच्यामध्ये आणखी एक बदल मला जो सुचवासा वाटतो त्याच्याबद्दल आपलं मत आपण नोंदवावं. बदल असा सुचवासा वाटतो, अनेक पतसंस्थांकडून मागणी आहे, पूर्वी ज्याप्रमाणे आपल्याला नाममात्र सभासदांची देखील व्यवहार करायला परवानगी होती, तशी परवानगी आता असावी का, याच्यावर मतमतांतर आहेत. तुमचे मतं तुम्ही सांगा. याच्यामध्ये अडचण एक आहे मित्रांनो, नाममात्र सभासदांचे जर आपण व्यवहार केले तर आपल्याला आयकराची सेक्शन 80P प्रमाणेची जी सवलत आहे ती कदाचित मिळणार नाही. ती सवलत आपल्याला का मिळते की आपण सगळे व्यवहार आपल्या सभासदांशी करतो. परंतु आयकर कायद्यात जी तरतूद आहे, सभासद कोण, ज्याला मतदानाचा अधिकार आहे तो सभासद, व्होटिंग राईट्स ज्याला आहे तो सभासद. याच्यामध्ये आपल्याला असे बदल सुचवायचे आहे. हे नाममात्र सभासद जे आहे त्यांचा एक वेगळा मतदारसंघ तयार करावा
आपले जर समजा 11 संचालक आहेत, त्यातले 1 संचालक, 2 संचालक, 3 संचालक हे नाममात्र सभासदांमधून आपल्याला घ्यायची परवानगी सहकार खात्यानं द्यावी. म्हणजे इन्कम टॅक्सला आपल्याला सांगता येईल की हे आमचे व्होटिंग राईट्स असलेले सभासद आहेत. तर याचासुद्धा बदल आपण सहकार खात्याला सुचवत आहोत. आता त्याच्यावर सुद्धा तज्ज्ञांशी तुमच्याशी सगळ्यांशी विचारविनिमय आपल्याला करावं लागणार आहे. आणखी एक बदल असा मला सुचवा असं वाटतो की एखादा आपला सभासद जर थकबाकीदार असेल तर त्याला इतर कोणत्याही सहकारी संस्थेमध्ये निवडणुकीला उभं राहता येत नाही. त्याचा अर्ज अवैध ठरवला जातो. मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकीला उभं राहताना तो जर एखाद्या सहकारी संस्थेचा थकबाकीदार असेल, त्याला ग्रामपंचायत, तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी, खासदारकी याच्या निवडणुकीला सुद्धा उभं राहता येऊ नये अशा प्रकारची कायद्यात तरतूद करावी. बरोबर आहे का? तर अशा ज्या काही आपल्याला मित्रांनो सुधारणा सुचवायच्या आहेत, आणखी एक थोड्याशा किरकोळ काही सुधारणा आहेत, ते सांगून मी तुमचा अधिक वेळ घेत नाही. तर नवीनजींना आपल्याला वेळ द्यायचा आहे, टेक्नॉलॉजीला आपल्याला वेळ द्यायचा आहे. परंतु आपल्या आणखीनही काही सुधारणा आपल्या मनामध्ये जर असतील तर कृपया लेखी स्वरूपात जर आपण कळवल्या त्या निश्चित तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करेल. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय सहकार.